Dear student, today we will see tangent theorem. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी स्पर्शिका त्रिज्या प्रमेय जे आहे तर ते प्रमेय त्या ठिकाणी पाहणार आहोत. काय थेरम आहे? ए टँजेंट at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. काय सांगितलं की जे असणार ते काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूमधून जाणारी ही जी काही स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणारी जी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येला कसा असतोय तर त्या ठिकाणी लंब असतो. हे त्या ठिकाणी त्यालाच आपण त्या ठिकाणी टँजेंट थेरम किंवा स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्टेटमेंट लक्षात ठेवा की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूमधून जाणारी जी काही स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका तो बिंदू हा जो काही स्पर्श बिंदू जो आहे तो स्पर्श बिंदू आणि असणारे जे काही केंद्र याच्याशी जोडणारी जी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येला त्या ठिकाणी लंब असतो. बरोबर. आता या ठिकाणी जीवन आपल्याला काय काय दिलेले पहा की या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की लाईन एम इज टँजेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कोणता आहे तर त्या ठिकाणी पी. त्या ठिकाणी हा काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी जीवन मध्ये काय काय दिलेले पहा. ए सर्कल विथ सेंटर कोणता आहे ओ त्या ठिकाणी. बरोबर. आणि दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की लाईन यम इज टँजेंट टू द सर्कल ऍट पॉइंट पी. बरोबर. एवढं आपल्याला त्या ठिकाणी दिले आणि काय सिद्ध करायला सांगितलंय तर ही जी काही लाईन यम जी आहे ही लाईन यम काय सांगितली लाईन यम परपेंडिक्युलर टू द रेडियस. कोणती रेडियस आहे तर ओपी. तर या ठिकाणी ही जी काही स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका आणि त्रिज्या याच्यामध्ये त्या ठिकाणी ती कशी असते लंब असते किंवा त्याचं माप जे आहे तर ते 90 असते. पण याचा असणारा तो काही प्रूफ जो आहे तर तो प्रूफ टेक्स्ट बुक पेज नंबर 51 वर त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो तुम्ही त्या ठिकाणी पहा. फक्त थेरम आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम पाहिजे. म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचा व्याख्यास आपल्याला दिलेला पहा. A line perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle. काय सांगितलंय की वर्तुळाच्या त्रिज्येचा असणारे ते काही बाह्य टोक जे आहे हे बाह्य टोकामधून जाणारे आणि असणारे जे काही त्रिज्या जे आहे तर त्या त्रिज्याला काही सांगितलं आपल्याला परपेंडिक्युलर असणार म्हणजे लंब असणारी रेषा काय असते तर ते असणार जे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची त्या ठिकाणी स्पर्शिका असते. पुन्हा एकदा पहा की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकामधून जाणारी आणि जी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येला लंब असणारी जी काही रेषा जी आहे तर ती रेषा काय असते त्या वर्तुळाची त्या ठिकाणी स्पर्शिका असते. ही लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज द टँजेंट टू द सर्कल. आता याच्यामध्ये जीवन काय काय दिलेले पहा. पक्ष गिव्हन फक्त आपल्याकडे त्या ठिकाणी असणारी काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये यम इज द सेंटर ऑफ द सर्कल. यम काय आहे वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी सेंटर त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की सेगमेंट एम एन काय आहे इज द रेडियस ऑफ द सर्कल.
रेख एम एन जो आहे तर ती वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची काय आहे तर त्या ठिकाणी त्रिज्या आहे. अजून काय आपल्याला सांगितलेलं आहे की लाईन एल, ही लाईन एल काय दिलेली आहे परपेंडिक्युलर टू द सेगमेंट एम एन ऍट एन, पुढे लंब आहे तर एन बिंदूशी त्या ठिकाणी लंब. आता याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचे, म्हणजे सिद्ध करायचे. प्रूव्ह, आता प्रूव्ह काय त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रूव्ह काय सिद्ध करायचं आपल्याला, तर काय सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी काय सांगायचं आपल्याला की लाईन एल ही काय आहे टँजेंट आहे. म्हणजे या ठिकाणी लाईन एल इज ए टँजेंट टू द सर्कल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दाखवायचंय की रेषा एल जी आहे तर ती रेषा एल हे जे असतात जे काही सर्कल जे आहेत वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचे काय आहे स्पर्शिका त्या ठिकाणी आहे हे आपल्याला दाखवायचं. त्यासाठी आपल्याला प्रूफ लिहायचंय. सॉरी, या ठिकाणी आपण काय लिहिलंय नेमकं टू प्रूव्ह. या ठिकाणी नुसतं प्रूव्ह नाही तर टू प्रूव्ह आहे. आणि मग आता आपण या ठिकाणी प्रूफ जो आहे तर तो प्रूफ त्या ठिकाणी. आता प्रूफ मध्ये काय लिहित आहे पाय की आपल्याला सांगता येईल की टेक एनी पॉइंट पी अदर देन एन ऑन द लाईन. त्या ठिकाणी मी घेतलेलं आहे अगोदरच. काय सांगितलं आपल्याला की टेक एनी पॉइंट पी अदर देन एन व्यतिरिक्त आपल्याला पी बिंदू काय करायचा आहे या लाईनवर त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि काय करायचं आपल्याला ड्रॉ सेगमेंट एम पी. मी रेड कलरने त्या ठिकाणी दाखवले. आता प्रूफ मध्ये काय लिहिता येईल आपल्याला की पहिलं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की टेक एनी पॉइंट पी अदर देन एन ऑन द लाईन एल, बरोबर. आणि पुढे काय करायचं आपल्याला ड्रॉ सेगमेंट एम पी. ही जी काही रेषा जी आहे तर त्या रेषेवर एन बिंदू व्यतिरिक्त पी बिंदू त्या ठिकाणी घेतला आणि काय केलंय ही सेगमेंट पी एम जो आहे किंवा एम पी जो आहे तर तो एम पी आपण काय केलंय तर त्या ठिकाणी पण काढल्यानंतर काय तर या ठिकाणी या ट्रँगलचा आपण विचार करू की ट्रँगल एम एन पी. कोणता ट्रँगल सांगितलंय की ट्रँगल एम एन पी. याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की अँगल एन 90 डिग्रीचा आहे म्हणजे तो राईट अँगल ट्रँगल, बरोबर. आता नाव इन ट्रँगल एम एन पी या ट्रँगल मध्ये काय येतं नसते आपल्याला की अँगल एन इज द राईट अँगल, बरोबर. राईट अँगल त्या ठिकाणी. आता राईट अँगल जर असेल तर काय सांगता येईल आपल्याला लक्षात येत नसते की राईट अँगल समोर जे असणार जी काही साईड जी आहे तर ती साईड काय असते हायपोटेनस असते. आणि देअरफॉर सेगमेंट एम पी इज द हायपोटेनस. आणि म्हणून त्या ठिकाणी सेगमेंट एम पी जी आहे तर ती एम पी कशी असणार आहे हायपोटेनस त्या ठिकाणी असणार आहे. किंवा जी काही सेगमेंट एम पी जी आहे तर ती सेगमेंट एम पी आणि सेगमेंट एम एन या दोघांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर आपल्याला लक्षात येतं नसतं की हायपोटेनस जो आहे तर तो हायपोटेनस कसा असणार आहे जी काही रेडियस जे आहे तर त्या रेडियस पेक्षा त्या ठिकाणी ग्रेटर आहे. म्हणजे सेगमेंट एम पी जो आहे तर तो काय आता नसतं एम एन पेक्षा त्या ठिकाणी ग्रेटर. म्हणजे हायपोटेनस जे आहे तर ते हायपोटेनस रेडियस जे आहे तर त्या रेडियस पेक्षा त्या ठिकाणी जास्त. मग असं जर असेल तर काय सांगता येईल आपल्याला की ॲज सेगमेंट एम एन इज द रेडियस. आपल्याला माहिती की सेगमेंट एम एन जो आहे तर तो काय रेडियस त्या ठिकाणी. रेडियस जर असेल तर पहा
की पॉइंट पी, हा जो काही पॉइंट पी कॅनॉट बी ऑन द सर्कल, पॉइंट पी कॅनॉट बी ऑन द सर्कल. एम एन जी आहे तर ती एम एन जर त्या ठिकाणी त्रिज्या जर असेल तर हा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळावर त्या ठिकाणी नसणार. आणि म्हणून नो अदर पॉइंट एक्सेप्ट एन ऑफ द लाईन इज ऑन द सर्कल. ते पुढे लिहिता येईल आपल्याला, काय लिहिता येईल तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितले देअरफॉर नो अदर पॉइंट except पॉइंट P. हा जर P पॉइंट जो आहे, सॉरी एक्सेप्ट पॉइंट N जो आहे, N बिंदू व्यतिरिक्त कोणताही असणारा जो काही बिंदू जो आहे तो काय असेल, ऑफ द लाईन, कोणती लाईन, लाईन L इज ऑन द सर्कल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की असणारी जी काही रेषा एल जी आहे तर त्या रेषा एलचा एल व्यतिरिक्त कोणताही असणारा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळावर त्या ठिकाणी असणार नसेल तर मग पुन्हा आपल्याला काय सांगता येईल की लाईन एल intersects the circle only one point L. तर याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की रेषा एल ही वर्तुळाला एन हा जो काही एकच बिंदू जो आहे तर त्या एकाच बिंदूवर काय होताना दिसते, छेदताना त्या ठिकाणी दिसते. मात्र जर ती जर ते एकाच बिंदूमध्ये जर छेदत जर असेल तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की लाईन एल इज ए टँजेंट टू द सर्कल. काय सांगता येईल की याचाच अर्थ रेषा एल जी आहे तर ती रेषा एल हे असणारे जे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची काय असली पाहिजे, स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका असली पाहिजे. येते याच्यानंतर पुढे पहा, त्या ठिकाणी एक सर्कल त्या ठिकाणी आहे आणि या सर्कलच्या बाहेर पॉइंट डी जो आहे तर तो पुढे आहे इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. बिंदू डी जो आहे तर तो वर्तुळाच्या पुढे आहे बाह्य भागामध्ये त्या ठिकाणी. आणि म्हणून कॅन वी ड्रॉ ए टँजेंट टू द सर्कल थ्रू डी. आणि म्हणून हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या बिंदूमधून आपल्याला हे जे काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलला त्या ठिकाणी स्पर्शिका काढता येऊ शकतील का, बरोबर. इफ येस, हाऊ मेनी सच टँजेंट्स आर पॉसिबल. शक्य असेल तर किती त्या ठिकाणी आपण वर्तुळाला त्या ठिकाणी स्पर्शिका ज्या आहे तर त्या स्पर्शिका त्या ठिकाणी काढू शकतो. तर पहा, त्या ठिकाणी पॉइंट डी मधून आपण अशा पद्धतीच्या ही खाली एक आणि ही एक अशा प्रकारच्या दोन असणाऱ्या ज्या काही टँजेंट ज्या आहेत तर त्या टँजेंट आपण त्या ठिकाणी काढू शकतो. येते आता ही जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल, काय सांगता येईल की इन द ऍडजॉइनिंग फिगर लाईन डीपी अँड लाईन डीक्यू काय आता नसते, टचेस द सर्कल ऍट द पॉइंट पी अँड क्यू. पहा, रेषा पीडी आणि रेषा क्यूडी या वर्तुळाला कोणकोणत्या बिंदूमध्ये स्पर्श करतात, तर ही जी आहे तर ती पी बिंदूमध्ये स्पर्श करते, तर ही जी काही रेषा जी आहे तर ती रेषा काय करता दिसते, क्यू बिंदूमध्ये त्या ठिकाणी स्पर्श करते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल पहा की सेगमेंट डीपी, एवढ्याचाच आपल्याला विचारता येते की सेगमेंट डीपी आणि सेगमेंट डीक्यू काय आहे, आर कोड द टँजेंट सेगमेंट. तर या ठिकाणी रेषाखंड डीपी आणि रेषाखंड डीक्यू लाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो दिसतोय, स्पर्शिका खंड जो आहे तर त्या स्पर्शिका खंड त्या ठिकाणी म्हणतात किंवा त्यालाच त्या ठिकाणी आपण टँजेंट सेगमेंट त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे
टँजंट सेगमेंट थेरम आपल्याला पाहिजे, स्पर्शिका खंडाचं प्रमेय. काय थेरम आहे की टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम an external point to a circle are congruent. काय सांगितले की वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले जे काही स्पर्शिका खंड जे आहे त्याला काय म्हटलेले तर टँजंट सेगमेंट. तर ते स्पर्शिका खंड कसे असतात, कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि पुढे आपल्याला काय सांगितलंय की ऑब्झर्व द ऍडजॉइनिंग फिगर, राईट, गिव्ह अँड टू प्रूव्ह. दिलेली जी काय आकृतीची आहे तर त्या आकृतीच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी पक्ष आणि असताना जे काही साध्य जे आहे तर ते साध्य आपल्याला त्या ठिकाणी लिहायला त्या ठिकाणी सांगतो. आता आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये काय काय आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर ते गिव्हन त्या ठिकाणी दिलेले का. गिव्हन मध्ये आपल्याला काय सांगता येईल, ए सर्कल with radius, a circle with center कोणता आहे ए त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगता येईल पहा, दुसरं आपल्याला सांगता येईल की लाईन PD, बरोबर, लाईन PD आणि दुसरी असणार की काही लाईन कोणती आहे, लाईन QD. लाईन PD and line QD are tangents to the circle at point कोणता आहे P and Q. या ठिकाणी हे केंद्र असणारं वर्तुळ आहे, त्याच्यानंतर रेषा PD आणि रेषा QD या काय आहेत तर त्या वर्तुळाच्या त्या ठिकाणी स्पर्शिका आहे कोणत्या बिंदूपाशी तर P आणि Q पाशी, बरोबर. इथपर्यंत आपल्याला गिव्हन त्या ठिकाणी काय सिद्ध करायला सांगितले तर त्या ठिकाणी असणारे जे काही टँजंट सेगमेंट जे आहे तर ते टँजंट सेगमेंट आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी म्हणजे टू प्रूव्ह मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की सेगमेंट PD कॉन्ग्रंट सेगमेंट QD, बरोबर. अशा पद्धती याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावी. आता याची काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपल्याला कशी करता येईल बा कन्स्ट्रक्शन. तर ड्रॉ सेगमेंट आता या ठिकाणी मी एक सेगमेंट काढतोय की ड्रॉ सेगमेंट AQ हा एक त्या ठिकाणी सेगमेंट त्या ठिकाणी काढतोय परपेंडिक्युलर, बरोबर. अशा पद्धतीने काढतोय. त्याच्यानंतर दुसरा एक सेगमेंट मी त्या ठिकाणी काढतोय अशा पद्धतीचा. हा एक सेगमेंट मी त्या ठिकाणी की कशा पद्धतीचा सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट त्या ठिकाणी काढलेला आहे पहा की ड्रॉ सेगमेंट OP अँड ते लिहिताना मी पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन मध्ये लिहितो की ड्रॉ सेगमेंट AQ अँड AP अँड हा एक आपण तो ऑलरेडी काढलेला आहे ये. असे तीन असणारे जे काही रेषाखंड जे आहे तर ते रेषाखंड काय केलेला आपण त्या ठिकाणी ड्रॉ, हा एक काढला, हा एक काढला आणि हा तिसरा एक त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे रेषाखंड जो आहे तो रेषाखंड त्या ठिकाणी काढ. इथे काही परपेंडिक्युलर जे आहे तर ते परपेंडिक्युलर सांगितलेलं नाही. मग आता याचा असणारा जो काही प्रूफ जो आहे तर तो प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी पाहता प्रूफ इन ट्रँगल पाहता की कोणता इन ट्रँगल PAD अँड ट्रँगल. दुसरा कोणता सांगता येईल आपल्याला QAD या दोन त्रिकोणांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहिलं की सेगमेंट PA कॉन्ग्रंट सेगमेंट कोणता सांगता येईल AQ सांगता येईल
काय कारण याला त्या ठिकाणी सांगता येईल, तर आपल्याला सांगता येईल रेडाय ऑफ द सेम सर्कल. काय सांगता येईल, रेडाय ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्या ठिकाणी त्रिज्या त्या ठिकाणी, आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात, सारख्याच त्या ठिकाणी असतात, बरोबर. त्याच्यानंतर पुढे पहा अजून काय दाखवता येईल की सेगमेंट एडी कॉन्ग्रंट सेगमेंट एडीला एडी का त्या ठिकाणी सांगता येईल, तर आपल्याला सांगता येईल, काय सांगता येईल की कॉमन साईड आहे. दोन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहेत तर त्या त्रिकोणासाठी ती सामायिक असणारी जी काही भुजा जी आहे तर ती सामायिक भुजा त्या ठिकाणी असतात, बरोबर. मग आता हे असणारे जे काही रेडाय ऑफ द सेम सर्कल दाखवलं आपण, कॉमन साईड जे आहे तर त्या कॉमन साईड त्या ठिकाणी येते. आणि म्हणून पुढे आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी टँजंट थेरम जो आहे, आता टँजंट थेरम नुसार काय आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल पहा की टँजंट थेरम नुसार अँगल APD इज इक्वल टू अँगल AQD बरोबर किती असेल, तर 90 अंश त्या ठिकाणी असेल. येतोय, कारण ही त्या ठिकाणी काय असणार आहे, रेडियस त्या ठिकाणी असणार आहे. ही त्या ठिकाणी काय झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला टँजंट झाली, आणि म्हणून त्या ठिकाणी टँजंट थेरमनुसार काय म्हणतो या ठिकाणी टँजंट थेरम जो आहे, तर त्या टँजंट थेरमनुसार त्या दोघांचं असणारे जे काही माप जे आहे तर ते माप किती म्हणजे आपल्याला 90 डिग्री त्या ठिकाणी, बरोबर. आणि म्हणून हे जे असणारे जे काही दोन्ही ट्रायंगल, ही ट्रायंगल हा काय म्हणतो मी APD म्हणतो, APD कॉन्ग्रंट ट्रायंगल कोणता म्हणता येईल, AQD. तर त्याची कसोटी जी आहे तर ती कसोटी आपल्याला त्या ठिकाणी, आता याच्यामध्ये कोणती कसोटी जी आहे तर त्या कसोटीचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा. पण या ठिकाणी याला कोणत्या ठिकाणी कॉमन साईड म्हणू शकतो, कोणती, एडी. आता का, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देता दिसते, तर या ठिकाणी हायपोटेनस असू शकते, ही सुद्धा काय असू शकते, हायपोटेनस त्या ठिकाणी असू शकते. म्हणजे सेगमेंट एडी जो आहे तर सेगमेंट एडी त्याला त्या ठिकाणी कॉमन साईड जी आहे तर ती कॉमन साईड म्हणू शकतो, किंवा हायपोटेनस एडी कॉन्ग्रंट हायपोटेनस काय म्हणू शकतो, एडी त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे जे असणारे जे काही दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल हा कोणत्या साईडनुसार, तर या ठिकाणी टेस्ट जी आहे तर ती हायपोटेनस साईड टेस्ट काय म्हणतो मी या ठिकाणी, हायपोटेनस साईड टेस्ट जी आहे तर त्या कर्णभुजा कसोटीनुसार काय होताना दिसतात, तर त्या ठिकाणी ते कॉन्ग्रंट होताना दिसतात, एकरूप त्या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्या पुढे आपल्याला काय माहिती आहे, तर सर्वसाधारणपणे दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील, तर दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी एकरूप जर असतील तर त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा कशा असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सेगमेंट PD कॉन्ग्रंट सेगमेंट Q काय म्हणता येईल, याला कारण जे आहे तर ते कारण आपल्याला द्यायचे की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, बरोबर. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉन्ग्रंट ट्रायंगल जी एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा ज्या आहेत तर त्या संगत भुजा कशा दाखवल्या कोणी त्या ठिकाणी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दाखवल्या, आणि तेच आपल्याला काय करायचे, सिद्ध करायचं त्या ठिकाणी सांगितले. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यावर आधारित असणारा तो काही प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे, ज्या कन्सेप्ट आपण 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर त्याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तर तो 1 आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.